हातात दारूची बाटली, बेडवर तृतीयपंथी व्यक्ती, ताटात चिकन मटन आणि शासकीय निवासस्थानात रासलीला. महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे. साधेपणाचा आव आणणाऱ्या मंत्र्याच्या चेहऱ्यावरचा पडदा या व्हिडिओने हटवला आहे. हा व्हिडिओ आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांचा. या व्हिडिओमध्ये झिरवळ एका तृतीयपंथी व्यक्तीसोबत दिसत आहे. शासकीय निवासस्थानी अश्लील प्रकार केल्याने नरहरी झिरवळ वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाला आहे. पण व्हिडिओत नरहरी झिरवळांसोबत दिसणारी ती व्यक्ती कोण? झिरवळांसोबत दिसणाऱ्या या व्यक्तीचं नाव पवन यादव असं म्हटलं जात आहे. पण पवन यादव हे तृतीयपंथीमधील साधंसुधं नाव नाही, ते एक प्रतिष्ठित नाव आहे. पवन यादव हे महाराष्ट्राचे पहिले तृतीयपंथी वकील आहेत. तृतीयपंथी म्हणजेच ट्रान्सजेंडर. त्यांच्या हक्कासाठी ते आवाज उठवतात. पवन यादव यांचा तृतीयपंथी ते वकील होण्यापर्यंतचा प्रवास खूप कठीण होता. पवन यादव हे मूळचे उत्तर प्रदेशच्या जौनपूरचे आहेत, पण मुंबईतच ते लहानाचे मोठे झाले. तृतीयपंथी असल्याने त्यांना समाजाने नाकारलं. वारंवार समाजाकडून त्यांना हिणवलं गेलं. वयाच्या 14व्या वर्षी त्यांच्यावर बलात्कार झाला होता. पण या सगळ्यांनी खचून न जाता पवन यादव यांनी मोठ्या जिद्दीने कायद्याचं शिक्षण पूर्ण करत वकील पदवी मिळवली. कॉलेजमध्ये सुरुवातीला त्यांना ॲडमिशन घेताना बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या, मात्र त्यानंतरही त्यांचा स्ट्रगल संपला नाही. कॉलेजमध्ये ओळख लपवून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. आता झिरवळ प्रकरणामुळे पवन यादव पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांचा भाऊ रवी यादव यानेच झिरवळ आणि पवन यादव यांचा हा व्हिडिओ व्हायरल केल्याचं म्हटलं जात आहे. पवन यादव यांनी अनेक बड्या नेत्यांना, मंत्र्यांना सेक्स रॅकेटमध्ये अडकवून ब्लॅकमेल केल्याचा मोठा खुलासा रवी यादवने केला आहे. महाराष्ट्र शासनात मोठ्या पदावर जायचं म्हणून मंत्र्यांना फसवून त्यांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमक्या पवन यादव देत असल्याचं रवी यादवने सांगितलं आहे. लैंगिक शोषण ते वकील असा खडतर प्रवास केल्यानंतर अशा प्रकारे पवन यादव हे नाव पुन्हा चर्चेत येईल असं कोणालाच वाटलं नव्हतं. आता या प्रकरणात पुढे काय होणार? पवन यादव यांनी आणखी किती नेत्यांना आपल्या जाळ्यात अडकवलंय? त्यांच्यावर काही कारवाई होणार का? याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे.